तर जशी टीका टिप्पणी या निवडणुकीच्या काळामध्ये होत राहणार आहे किंवा वाढत जाणार आहे, तसंच पक्षप्रवेशाचा सिलसिला सुद्धा असाच सुरू राहणार आहे। महानगरपालिकांच्या घोषणा झाल्या, त्याची चर्चा रंगली आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेमधनं भाजपमध्ये एक मोठा चेहरा गेलाय। नाव आहे तेजस्वी घोसाळकर। तेजस्वी घोसाळकर आणि घोसाळकरांचं कुटुंब गेली अनेक वर्ष ठाकरेंसोबत आहे, पण आता ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत तेजस्वी यांनी भाजपत प्रवेश केला। पदांचा राजीनामा दिल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं। दरम्यान तेजस्वी घोसाळकरांचा भाजप प्रवेश त्यांचे सासरे आणि कट्टर शिवसैनिक विनोद घोसाळकरांच्या जिव्हारी लागलाय। अभिषेक म्हणजे आपला मुलगा असता तर ही वेळ आली नसती, पण सून आणि अभिषेक यांच्यात फरक आहे असं म्हणताना ते काहीसे भावूक झाले। फेब्रुवारी 2024 मध्ये अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या झाली होती आणि याच घटनेनं महाराष्ट्र हादरलेला। तेजस्वी घोसाळकर 2017 साली प्रभाग क्रमांक 1 मधनं शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आल्या। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर भाजपचं प्राबल्य असलेल्या मुंबई बँकेवरती त्या संचालक म्हणून कार्यरत होत्या। तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलेली होती। 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते। त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्घृण हत्या झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत। असता हा प्रश्नच आज आला नसता। अभिषेक आणि सुनबाई ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। त्याचं मुलाचं नातं आणि सुनेचं नातं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना। आपल्या मुलाला आपण काय कधी कात धरू शकतो, सुनेचं नाही धरू शकत। कुटुंब आणि राजकारण हा आम्ही कधी एकत्र नाही केलं आणि तिने आता तो निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावरती ह्या क्षणाला तरी तिने प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पक्षात गेलेली आहे। मी अजूनही आहे, शिवसेनेतच आहे। माननीय हे मलाही तिने सांगितल्यानंतर त्याची कल्पना माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजींना मी दिलेली आहे आणि आता प्रवेशावरती मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।